brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तो काँग्रेस नंबर 1 वर आज भी आहे. हे असे गेले तर याचा काही फरक पडणार नाही हिंगोली सारख्या शहराला. सातवांचा काही फरक पडणार अशोकराव गेले तरी तिथं खासदार कोण आला निवडून? खासदार काँग्रेसच आलेला आहे. सर्वसामान्य माणसामध्ये आज बी काँग्रेस रुजलेलीच आहे. दबावामुळे गेलेले काहीतरी आपल्याला लावते ते अशोक चव्हाण झाले तसं त्याच्यामुळं गेलेच नाही म्हणले बाकीचे त्याच्यामुळे गेले ते ईडी पुढे. हा दुसरं काय दबाव आहे दुसरं काय नाही. राजव सातवचं तर काम चांगलंच होतं. परत सातवचं तर आम्ही नाही बघितलं सध्या समजा आता कळलं. पण विरोधकही कोणी हवा होता. हो चांगलं विरोधक उरलाच नाही. आता काँग्रेस पार्टीच पूर्ण संपली हिंगोली जिल्ह्यातून. आता काय का म्हणजे चांगली भाजप काम करायली, महायुतीचे सरकार बरं काम करायली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या चर्चा आहे ती हिंगोलीची, कारण हिंगोली जो मतदारसंघ आहे तो काँग्रेसचा गड मानला जातो. मात्र या गडातील आता भाजपनं जे आहे ते अनेक नेते पोखरायला सुरुवात केलेली आहे. गांधी घराण्यांचं जे निकटवर्तीय परिवार समजला जायचा सातव परिवार, त्या सातव परिवारातील आमदार प्रज्ञा सातव यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यामुळं येथील जनतेला या प्रवेशाबद्दल काय वाटते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सामान्य नागरिकांपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. कुठले आहेत का? नांदापूर. तुम्ही प्रज्ञा सातव यांचा प्रवेश बघितलाय का? नाही बघितलं. प्रज्ञा सातव आता भाजपमध्ये गेल्यात, ऐकलंय का? ऐकलं नाही. बरं, काय वाटतं तुम्हाला? प्रज्ञा सातव जर भाजपमध्ये गेल्यात तर काय फरक पडेल? फरक तर पडणारच नाही. काय फरक पडेल? पहिलं जे त्यांचं हे होतं काँग्रेसमध्ये राजूभाऊ होती, आता खूप हे होणार ना. राजूभाऊ म्हणजे काँग्रेसचं एक निष्ठावंत नाव, आता त्या भाजपमध्ये गेल्यात. काय वाटतं इथल्या जनतेला? काय वाटते? काय काँग्रेसचं हे संपलं ना आता. काँग्रेस संपली? हिंगोलीमध्ये काँग्रेस संपली समजा. बरं, आता त्या म्हणतात की मी विकासासाठी भाजप सोबत गेली. आता त्यांचं त्यांना माहिती एवढं. काय वाटतं सध्याच्या राजकारण जे चाललंय महाराष्ट्रामध्ये, फोडातोडीचं राजकारण सुरू आहे, लोक इकडच्या तिकडे नेते जात आहेत, चांगलं आहे? चांगलं तर नाही. आपण काही लोकांशी अजून बोलण्याचा प्रयत्न करूयात. कुठले दादा? कुठले आहेत? पारडा. तुम्ही ऐकलं काय प्रज्ञा सातव गेल्यात भाजपमध्ये? नाही. बातमी बघितली नाही. पण प्रज्ञा सातव भाजपमध्ये गेल्यात. आता इथला मतदारसंघ हा काँग्रेसचा गड मानला जायचा. काय वाटतं तुम्हाला? भाजपमध्ये का गेले असतील? काय त्याला काहीतरी याच्यातलं बरोबर वाटलं नसेल वातावरण, त्याच्यामुळे गेले असते. पण राजू सातवांनंतर म्हणजे रजनीताई सातवांपासून सातव घराणं काँग्रेस सोबत होतं, आता प्रज्ञा सातव भाजपमध्ये गेलं. हो ना, बरोबर नाही. जायला पाहिजे नव्हतं ना, कारण पक्ष त्याचा मुळीचा तोच आहे आणि त्याला आम्ही पहिलेपासून प्रतिसाद दिलेली आहे. बरं, हो ना. काय वाटतं तुम्हाला? का गेले असतील? बरोबरच नव्हतं, पण काय सांगू कशा अडचणीमुळे गेले असतील तर. काय अडचणी असतील काय सांगू? काय वाटतं तुम्हाला? आता नाही, हे बरोबर नाहीच ना. बरोबर नाहीये. त्या म्हणतात विकासासाठी गेलो. विकास कुठला? हा पण विकासच चालू होता ना. हा त्याच्यामध्ये विकास अजून काय पाहिजे? विकास तर त्यांचा बरोबर चालूच होता सगळं. बरं, सगळं व्यवस्थित चालू होतं. व्यवस्थित चालू होतं. काही तरुण मंडळी आहेत. तुम्ही बघितलंय का प्रज्ञा सातव गेल्यात भाजपमध्ये? हो बघितलं ना. बरं, काय वाटतं तुम्हाला? का गेले असतील बरं? का म्हणजे चांगली भाजप काम करायली, महायुतीचे सरकार बरं काम करायली. पण इथं विरोधकच नसला तर? कामानुसार त्याला असं आवडलं असेल तर ते गेले. बरं, पण सरकारला विरोधक पाहिजे ना. भाजप पण आता कोणी विरोध करायला राहिलंच नाही ना काँग्रेसच्या इथं. इतर काँग्रेसचं कोणीच नाही राहिलं. भाऊ पाटील गेले, आता प्रज्ञाताई सातव गेली. काँग्रेसचा दमदार होता व्यक्ती कोणीच नाही इथं. बरं, असं म्हणतात की प्रज्ञा सातव इथं ज्या होत्या त्या काँग्रेसमध्ये फोडातोडी करत होत्या, व्यवस्थित कोणाला बोलत नव्हत्या. पुढ्यापुढीचं नव्हतं. त्याच्या अशा 3 पिढीपासून ते असं ऐकण्यात आहे आमच्या की जसं की 3 पिढी पासून काँग्रेसमध्ये हे, पण जसं ते आता गेले भाजपमध्ये तर ते त्याला जसं काँग्रेस सरकारचे ते बरंच झटका बसला असं वाटते मला. विकास होईल का? त्या म्हणतात विकासासाठी गेलो. विकासासाठी आता ते पुढंच सध्या तर माहित नाही, पण पुढं कळालं आता विकास होईल का नाही. पण बरोबर केलं का त्यांनी? राजव सातवचं तर काम चांगलंच होतं. प्रज्ञा सातवचं तर आम्ही नाही बघितलं सध्या समजा, आता कळालं. चांगलं केलं का त्यांनी? मला तर वाटतं बरं केलं.
काय वाटतंय सध्या हे फोडातोडीचं राजकारण चाललंय म्हणतात महाराष्ट्रामध्ये, याचे नेते फोड त्याचे नेते फोड. हे तर चालतच राहते, आता काय पुढापुढी तर होणारच आहे. आणखीन लोकांशी चर्चा करूयात. तर दोघं जण थांबलेत, कुठले आहेत काय आहेत विचारूयात. कुठले आहेत सर? सर कुठले आहेत? हिंगोलीचे आहेत का? हो. बरं, काय वाटतंय सध्या काय चाललंय हिंगोलीमध्ये? हॅलो, मला जास्त बात बोलता येत नाही सर. बरं, तुम्ही ऐकले का प्रज्ञा सातव गेल्यात भाजप? हो, ऐकलं ना. चांगलं केलंय. आता त्यांच्या वैयक्तिक निर्णय आहे ते, आपण काय सांगू शकतो बरं, त्याच्यात. इथल्या विकासावर, इथल्या मतदारसंघाला काय त्याचा फायदा होईल का? ते तेवढं डीप मध्ये माहित नाही सर मला. बरं, पॉलिटिक्स जास्त मला इंटरेस्ट नाहीये, जास्त काही बोलत. पण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून त्यांचा आता आपल्याला काय फायदा होणार सांगू शकत नाही. इथले जे आमदार साहेब आहे ते करायला चांगलं काम करतात, पण विरोधकही कोणी हवा होता. हो, चांगलं विरोधक उरलाच नाही. आता काँग्रेस पार्टीच पूर्ण संपली हिंगोली जिल्ह्यातून. आता काय तर हे संपली, याला कारणीभूत कोण आहे? चांगली मोठमोठे मातब्बर नेते होते, आपण बघतोय. हो, आता वरचे लोक जिम्मेदार आहे त्याला, अध्यक्ष वगैरे काँग्रेसचे. दुसरं काय, ते पुढं करत नाही दुसऱ्या लोकांना. पुढं करत नाहीत असं म्हणतात. काका तुम्ही कुठले आहेत? हिंगोलीचे. काय हिंगोलीतलं राजकारण कसं चाललंय सध्या? खालच्या पातळीवर चाललंय, दुसरं काय. प्रज्ञा सातव गेल्यात भाजपमध्ये. गेले ते आता त्याच्या काय त्याच्या मनाने गेलेत आता ते. पण ते म्हणतात विकासासाठी गेलो. काय विकास काय, पहिलेच विकास झालेला आहे काय आता. काँग्रेसमध्ये गेली, म्हणजे रजनीताई सातव पासून बघतो आपण, ते घरानं सगळं काँग्रेस सोबत होता. अचानक त्यांनी निर्णय घेतला. का घेतला असावा? काय त्याला वाटत काँग्रेस सोडून देऊ, काम होईल त्याच्यामुळे. दोनदा आमदारकी दिली काँग्रेसनं. 2 तारखे आमदारकी दिली, त्याचे पत्नी राहिले, सरकार राहिले, हे राहिले. काय 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 एवढं अर्जंट, म्हणजे त्यांना का वाटलं असेल बरं? ते दबाव आले वरून. कशाचा? पैशाचा दबाव येत असेल ते आल्यावरून. हा, पण मतदारसंघातल्या लोकांना फायदा होईल याचा? नाही होत फायदा. काय नुकसान काय होईल आता? नुकसान काय होईल? काहीच नाही. विरोधक राहिला नाहीये. विरोधक नाही, पण होईल ना काहीतरी. बरं, होते पुढे काहीतरी विचारू. चांगलं केलं असं वाटतं त्यांनी. नाही, चांगलं नाही केलं. का बरं सत्तेत गेल्यात? ते दबावामुळे गेले, दुसरं काय नाही. दुसरं दबावामुळे गेले नाही. काहीतरी आपल्याला लावल ते अशोक चव्हाण झाले तसं, त्याच्यामुळं गेलेच नाही मंडळी बाकीचे. त्याच्यामुळे गेले ते ईडी मध्ये. हा, दुसरं काय दबाव आहे, दुसरं काय नाही. दादा आलेत. दादा कुठले आहेत तुम्ही? हिंगोली. हिंगोली. प्रज्ञा सातव गेल्यात, माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे ना, वा, इकडे बिलकुल. येऊन येत आहे. बिलकुल माहित आहे ना. बरं, का गेले असतील बरं? आता तेच ईडी वगैरे, ईडी दुसरं काय, स्वार्थासाठी जाऊ नये. पण काँग्रेसचा वाली गेला चांगला होता हिंगोली जिल्हा, तिथे स्वार्थासाठी गेले असेल तर काय सांगतो. सगळेच मातब्बर नेते गेलेत की हो, काय कारण असेल? ते अशोक चव्हाण गेले तिकडे. किती मग आता अशोकराव काऊन गेले तर तुम्हाला माहित आहे, आदर्श घोटाळा ते उकळून काढण्यासाठी आता त्यासाठी गेलेले ते आपलं सर्वसामान्य माणसाला माहित आहे. ते जाण्याचं मुख्य कारण हेच आहे. बरं, काँग्रेसने एवढं सगळं काही केलं सातव. आम्ही तर म्हणतो काँग्रेस नंबर 1 वर आहे, आज बी आहे. हे असे गेले तर याचा काही फरक पडणार नाही हिंगोली सारख्या शहराला. सातवांचा काही फरक पडणार? अशोकराव गेले तरी तिथं खासदार कोण आला निवडून? खासदार काँग्रेसच आलेला आहे. सर्वसामान्य माणसामध्ये आज बी काँग्रेस रुजलेलीच आहे. हे दाखवण्याचं वेगळं. आता महानगरपालिका आहे कशावर चालते? नवीन शक्तीवर चालणारी. हे इथलं काय चित्र राहील हिंगोलीचं? आता इथं तर 100% बघा, नगर परिषदा तर धनुष्य येण्याचे चान्सेस आहेत सर्वसामान्य विचारलं तर. पण आतमधलं काय आहे ते सांगू शकत नाही. मी बी नाही सांगू शकणार तुम्ही कोणाला मतदान टाकलेलं आहे. प्रज्ञा सातव गेल्यात भाजपमध्ये, आमदारकी सोडली. आमदारकी 2030 पर्यंत त्यांची होती. आता हेच राजकारण काय कळलं की गेल्याचं कारण काय? विकासासाठी गेलो राजू भाऊंचे. विकासासाठी तर ऑलरेडी आमदार साहेब आहेत तिथे विकास करण्यासाठी. विकास काय करणार आहे? कोणी गेलं तरी विकास होणार नाही हिंगोली, आपल्याला माहिती आहे सर्वसामान्याला बी. विकासासाठी कोणी जात नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी जात माणूस इथे. असं आहे, स्वतःसाठी स्वार्थ काही काही असेल त्याच्यामध्ये स्वार्थ करण्यासाठी. पण याच्यामुळे एक झालं की हो, की आता विरोधी पक्ष नेता काँग्रेसचा होणार होता. आता विरोधी पक्षासाठी 8 विधान परिषद सदस्य लागतात, सध्या 7च आहेत. ही एक मोठी खेळी आहे याच्यामध्ये कारण करण्यासाठी. ही सगळ्यात मोठी खेळी हीच आहे. कोणी केली असावी खेळी? आता ते तुम्हाला माहित आहे, आम्हालाही माहित आहे. सांगा की तुम्ही जरा. आपले कोण राहणार आहे?
मेन साहेबच आहेत मोठे, फडणवीस साहेब त्यांचीच खेळी काय त्यांच्या मनात काय चाललं असेल की विरोधी पक्षनेता होऊ द्यायचं होऊ नाही? द्यायचं नाही ना, कारण विकासासाठी म्हणजे दुसऱ्यासाठी दुसरं विकास करण्यासाठी कोणी उठवू शकत नाही आवाज कोणी उठणार आहे? आता विरोधी पक्ष नाही ना, कोणी नाही उठवणार आवाज नाही उठवला तर विकासाला पुन्हा चालना मिळणार नाही. मिळणार नाही. महागाई असो, बेरोजगारी, आता आम्ही बेरोजगार आहेत सध्या, दोन 10 रुपयासाठी आम्ही मरमर करतो, ऑटो चालक आम्ही, काय करणार? इथं दुसरा उद्योगधंदा नाही ना. आवाज उठवायला सांगा, सोबत कोणी कार्यकर्ता पाहिजे मोठा. टोटल भाजपमध्ये गेल्यानंतर आवाज कोण उठवणार आहे? पण काय वाटतं तुम्हाला, प्रज्ञा सातवांना फोडण्याचं काय कारण असेल बरं? भाजपला फोडलं, विरोधी पक्ष विरोधी पक्ष नेता होऊ द्यायचा नाही. होऊ द्यायचं नाही. विधान परिषदेला बी नाही, विधानसभेला नाही, कशाला विरोधी पक्ष सध्या आहे का? महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजपर्यंत विरोधी पक्ष नेता सध्या फक्त ह्याच कार्यकाळामध्ये नाही ना. विरोधी पक्ष नेत्यामध्ये आहे का? याच्या अगोदर होता का? होता प्रत्येक ठिकाणी, पण या 2025 पासून विरोधी पक्ष नाहीत ना कोणत्या सदस्यांना. हेच आहे. काय काय करताय? कसं चाललंय राजकारण सध्या? आता आम्हाला वाट बघत आहोत आम्ही 21 तारीखची, परवाची. बर, काय प्रज्ञा सातव गेल्यात भाजपमध्ये, चांगलं केलंय का? हे भाजपचा आणि ताईचा विषय, त्याच्यात आम्ही शिवसेनेला काय बोलणार? हा, तुम्ही शिवसेनेवाले आहेत का? अरे वा वा वा. काय म्हणते नगरपालिका इथली? नगरपालिका 21 तारीखला शिवसेना गुलाल उधळणार. बर, बिलकुल. भाजप म्हणते मग आम्ही गुलाल उधळणार आहे. तो आमच्या गुलाला ते पण सहभागी होणार. अरे वा. बर, पण वेगळे लढले ना. हो, ते मैत्रीपूर्ण लढत होती. बर, बस आता तर भाजपची ताकद मोठी झाली, प्रज्ञा सातव गेल्यात. ते त्यांचा विषय आहे, त्यांच्या मी पहिलं म्हणलं ते आमचा विषय नाही. नाही, पण आता कळमनुरीमध्ये तुमचे आमदार आहेत. हो, हा, त्या तिथल्या मातब्बर काँग्रेसच्या नेत्या. आता बरोबर आहे ना. आता आमदार आमचंच आहे ना तिथं. हा, ते मातबर नेते आहेत, ते आम्हाला मदत करतील. 29ची तयारी आहे काय बिलकुल. भाजपची? बिलकुल आम्हाला मदत करतील. 29 मध्ये प्रमुख परत आमदार बांगर यांना निवडण्यासाठी ते आम्हाला मदत करतील. नाही, पण भाजपचं असं दिसतं की वेगळं रणांगण, म्हणजे आखणी वेगळी सुरू आहे. नाही, दिसतं तसं नसते. युतीतच निवडणूक होतील आणि संतोष बांगर परत 29 मध्ये निवडून येतील. ठीक आहे, आणखीन काही लोकांशी बोलणार आहोत. सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया महत्वाच्या आहेत, कारण इथलं राजकारण जे आहे ते या सर्वसामान्य लोकांच्या अवतीभोवती फिरतंय. काय चाललंय? कुठले आहेत? कुठला आहे? हिंगोली. बर, प्रज्ञा सातव गेल्यात काँग्रेस सोडून, कळालं का तुम्हाला? हो ना, कळालं. चांगलं केलंय. काय सांगावं आता, त्याचं काही वाटत नाही. बरं, का गेले असतील? काही सांगता येत नाही आता. जिकडं म्हणतात तसं आहे ते, जिकडं डमडम तिकडं हम असं आहे ते. ते सत्तेशिवाय शांत नाही. हा, असं आहे. पण आमदार होत्या ना, पण त्यांनी जाय नव्हतं पाहिजे. गांधी घराण्याशी थेट रिलेशन, म्हणजे कोणाला जायचं जर असलं तिथं 15-20 दिवस व्हायची वाट बघायची, ह्या तर थेट जात होत्या. मग का सोडलं असावं? काही सांगता येत नाही गडच्या. बरं, हो. काय आहेत काय त्यांचं? आपल्याला काय माहित नाही. बरं, चालतंय. कहाँ से हो भाई, क्या चल रहा है? बस बढ़िया है। तो आपने सुना वो प्रज्ञा सातव जी गई? राजू सातव की औरत। हाँ, अच्छा किया उन्होंने? नहीं नहीं, क्यों? बहुत बुरा किया उन्होंने, सत्ता क्योंकि राहुल गांधी के राजू सातव क्लासमेट है, ये दोनों साथ के थे और अच्छे पुराने दोस्त थे ये, फिर भी उन्होंने बुरा किया लेकिन भाजपा में जाकर। नहीं, मगर उनका कहना है कि हम विकास कामों के लिए गए, नहीं, कोई विकास नहीं। विकास तो हो गया ना सब, राजू सातव का विकास तो हर पूरे महाराष्ट्र में है और नाम भी है ना उनका हर जगह। नाम के लिए रहना चाहिए था। नाम के लिए उन्हें राजू सातव का कुछ ना कुछ तो रखना था सिंबल। क्यों गए होंगे? कुछ आपको कुछ मालूम कुछ है? कारजान होंगी भाजपा की, भाजपा के लोगों ने कुछ उसको अंदर कुछ ना कुछ बोले होंगे पैसों के बारे में, या गए होंगे कुछ, या तो कोई पद दे रहे होंगे। अच्छा, आमदार तो है ना वो, नहीं, आमदार की तो अब चली गई ना, विधायक नहीं रहे हो। अब दूसरा पद देंगे कुछ ना कुछ बड़ा, जैसा अशोक राव चौहान साहब गए, उनके ऊपर एडी लगाए, कुछ ना कुछ इनके ऊपर भी लगाए होंगे, फिर कोई ना कोई कारण से गए होंगे वो। अच्छा, तो उनका कहना है कि यहाँ का जो राजू सातव जी ने जो सपना देखा था वो पूरा करना है, विकास करना है, इसलिए भाजपा में चले गए। नहीं नहीं, वो कोई सपना पूरा नहीं करते, वो भाजपा में चले गए। अब कुछ नहीं बोल सकते और। पिछले 10 साल से तो विपक्षी दल में थे ना वो, हाँ, और हाँ। सरकार भी नहीं थी उनकी। अच्छा हुआ सरकार में चले गए। सरकार में चले गए, लेकिन कुछ ना कुछ तो बेनिफिट मिलता था ना कांग्रेस में सरकार में होकर। अब आगे चल के कांग्रेस कुछ ना कुछ आगे सीटें चुन के आगे तो बेनिफिट मिलता था। अभी तो शिंदे सरकार है, आगे ठाकरे गट्टू बनेगी, कुछ ना कुछ तो होगा, चेंजिंग तो होगा। महाराष्ट्र में जिस तरीके से अभी राजकारण चल रहा है, नेता यहाँ से वहाँ जा रहे हैं, क्या अच्छी बात है ये? नहीं नहीं, अच्छी बात नहीं है ये, बुरी बात है, क्योंकि नहीं जाने चाहे। अभी
रुकना कम से कम। विपक्षी दल होता है यहाँ के आम जनता के जो मुद्दे हैं वो वहाँ पे रखे सरकार के सामने, मगर यहाँ पे तो अभी कोई विपक्षी रहा ही नहीं है। क्या करेंगे, अब उनका मसला है, उनको जानते हैं। आप क्यों गए होंगे प्रज्ञा सातो? चले गए, वो भाजपा में ले लिए, उनको चुन लिए। अच्छा, काय चाललंय दादा? काय काय चाललंय तुमचं? तुम्ही काय करता? बोला बोला बोला, काय चाललंय का राजकारणात हिंगोलीच्या? हिंगोलीच्या राजकारणामध्ये स्वार्थासाठी पक्ष प्रवेश करणं, पक्ष बदलणं, एका दुसऱ्याच्या त्या लालसेपोटी त्यानं ऑफर दिली की तिकडे जाणं, यानं ऑफर दिली तिकडे जाणं. काल परवाच एक दिग्गज नेत्यानं पक्ष प्रवेश केला, कोण? प्रज्ञाताई सातव. का गेले असतील भाजपमध्ये? काहीतरी स्वार्थासाठी. त्या म्हणतात की विकास कामासाठी गेलो. नाही, आतापर्यंत विकास का नाही केला? आतापर्यंत ते रोखोक काँग्रेसमध्येच होत्या, त्यांच्या हाती विकास होता, सर्व काही होतं. मग आतापर्यंत विकास का नाही केला? सरकार नव्हतं ना त्यांचं? सरकार ह्याच्या आधी सरकार त्यांचंच होतं, त्यावेळेस का नाही केला? पण आता त्या पक्षामध्ये जाऊन प्रवेश केला तर विकास होईल म्हणून काय सांगता येतं? जर त्याच्यामध्ये काही उलाढाल झाली तर काहीच सांगता येत नाही. काय गेले असतील बरं? काय वाटतं तुम्हाला? आम्हाला तर वाटतं बा काही ना काहीतरी एक आमिष दाखवलं असेल आणि त्या आमिषा पोटीच त्यांनी पक्ष प्रवेश केला असेल. नाही तर दुसरा पर्याय हे असू शकतो की त्या पक्षामध्ये त्याला काही रस नसेल, काही इज्जत नसेल, एवढंच कारण सांगू शकतो. इज्जत म्हणजे थेट राहुल गांधी, सोनिया गांधी डायरेक्ट भेटायच्या की त्यांना? नाही, पण मग तेवढं असून मग हे गेलं तर दुसरं कारण असूच शकत नाही. एक तर आमिष, नाही तर ती गोष्ट सांगा ना, रोखोक काम सांगायचं म्हणजे दुसरं काही नाहीच ना. काँग्रेसमध्ये ते 10 वर्ष झालं त्या म्हणजे बघतायत राजकारण. हो, काँग्रेसला काही चांगलं बळ मिळालं होतं इथे? नाही, काँग्रेसला बळ नव्हतं. नाही, काँग्रेसचं म्हणजे बळ कसं होतं की लपून छपून याच्यासोबत हो म्हणायचे आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्याच पक्षासोबत जायचे. प्रज्ञाताई सातव सातव नाही, कार्यकर्ते. मग त्याच्यामुळे त्या कदरल्यानंतर मग एकूण आमिष आली, त्याच्यामुळं त्यांनी ते तिकडे जाण्याचा विचार केला. कारण 5-7 महिन्यापासून त्याचा काही कलच नव्हता. पॉवरफुल लीडर होत्या, पॉवरफुल, त्यांच्या हातात सगळं होतं, काय करायचं काय नाही करायचं. काँग्रेस मोठी करू शकली असते. काँग्रेस मोठी करू शकल्या असत्या, विकास केला असता. मग का नाही केला त्यांनी? विकासही नाही केला आणि आता म्हणतात की आम्ही विकासासाठी पक्ष प्रवेश केला. जनता सोबत राहील का त्यांच्या? तुम्ही आहेत सोबत प्रज्ञाताई सातवच्या? नाही, जनता तर नेहमीच त्यांच्या सोबत होती बी आणि आहे बी आणि राहता. पण विकास आता काय करतील? कारण याच्यापेक्षा दिग्गज नेते वर आहेत, ते ह्या काय विकास करतील? काय थप्पीला लागतील असं म्हणायचं? विकास करू शकणार नाहीत असे आम्हाला असं म्हणायचं आहे. बरोबर. काही तरुण मंडळी आहेत. काय चाललंय सध्या राजकारणात हिंगोलीच्या? राजकारणात खूप काही गोंधळ चालू आहे, काही खरं नाही. सगळं आपल्या पोटी सगळं धिंगाणा चालू आहे, दुसरं काहीच नाही. जनतेचं काही घेणं देणं नाही, या लोकांचं काही, कोणाचं काही घेणं नाही. विकासाचे विकासाचा मुद्दा तर बाजूलाच राहिलं, विकासाचं काहीच खरं राहिलं नाही. यांच्या स्वतःचाच विकास चालू आहे, दुसरं काहीच नाही. प्रज्ञाताई सातव गेल्यात भाजपमध्ये काँग्रेस सोडून. ते पण त्यांच्या स्वार्थासाठी गेले असेल काही ना काही. विकास कामासाठी गेले म्हणतात. देवाला माहिती आहे, तिकडच्या लोकांना माहिती आहे आता कोण काय विकास करायला, त्यांना माहिती. आणि जनतेला सगळं माहिती आहे कोण काय विकास करायला आणि कोण काय करायला. फायदा होईल इथल्या मतदारसंघाचा. तसं राजीव सातवांचं मोठं नाव होतं, त्यांनी इथे विकास कामं केलीत. प्रज्ञाताई सातव आता भाजपमध्ये सरकारमध्ये गेल्यात, काही विकास करतील का? नाही, आतापर्यंत काय मी तर तेवढं काय बघितलं नाही त्यांचा काय विकास वगैरे, त्याला मला काय आडाखडा माहित नाही त्यांचं. पण आता आले ठीक आहे, पण आता आले म्हणजे काही ना काही विकास करणारच येते. नाही देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायचं? देर आहे दुरुस्त आहे. आता मी पण हिंदुत्ववादी माणूस आहे, हिंदुत्ववादी पक्षामध्ये आले म्हणजे काय. काँग्रेसची विचारधारा तर वेगळी होती ना, आता त्यांची विचारधारा हिंदुत्ववादी होईल, दुसरं काय. चालेल. तर हे सगळ्यांचं जे वेगवेगळं मत होतं ते आपण जाणून घेतलंय. प्रज्ञाताई सातव ह्या आता काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यात, त्यामुळे इथल्या मतदारसंघातील सामान्य जनतेला काय वाटतं ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे उत्तर जे आहेत ते अनेकांनी आपल्याला ऐकायला मिळाले. आता येत्या काळामध्ये इथला विकास होतो की भकास होतो
हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर उन्हाळ, मुंबई तक, हिंगोली.